नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठांतरमालेच्या या पुढील भागात तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत। मागील भागात सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये आपण कवी, मती, वारी आणि नदी असे इकारांत शब्द आपण पाहणार आहोत। त्यापैकी कवी ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द, मती ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द, वारी ह्रस्व इकारांत नपुंसकलिंगी शब्द आणि नदी दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द। एकंदरीत या 4 स्वरांत शब्दांचं पाठांतर या भागात होणार आहे। सर्वप्रथम कवी। इकारांतम पुल्लिंगम नाम कवी, कविः कवी कवयः प्रथमा, कविं कवी कवीन् द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवौ कव्योः कवीषु सप्तमी, हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम्। इकारांतम स्त्रीलिंगम नाम मती। मती शब्दामध्ये काही विभक्त्यांची 2-2 रूपं आपल्याला दिसतात। ही दोन्ही रूपं आपल्याला पाठ करायची आहेत। मतिः मती मतयः प्रथमा, मतिं मती मतिः द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी, हे मते हे मती हे मतयः संबोधनम्। इकारांतम नपुंसकलिंगम नाम वारी। वारी वारिणी वारीणि प्रथमा, वारी वारिणी वारीणि द्वितीया, वारिणा वारिभ्यां वारिभिः तृतीया, वारिणे वारिभ्यां वारिभ्यः चतुर्थी, वारिणः वारिभ्यां वारिभ्यः पंचमी, वारिणः वारिणोः वारिणां षष्ठी, वारिणी वारिणोः वारीषु सप्तमी, हे वारे हे वारी हे वारिणी हे वारिणी संबोधनम्। ईकारांतम स्त्रीलिंगम नाम नदी। नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीं नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनां षष्ठी, नद्यां नद्योः नदीषु सप्तमी, हे नदी हे नद्यौ हे नद्याः संबोधनम्। असे 4 स्वरांत शब्द आपण या ठिकाणी पाहिले। या पुढील भागामध्ये आपण भानू, धेनू, मधु, पितृ, मातृ हे शब्द आपण पाहणार आहोत। धन्यवाद।